नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशन कार्ड धारकांना मोफत मिळणार आनंदाचा शिधा आणि 12 वस्तू काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे। या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 12 जुलै 2024 रोजी आनंदाचा शिधा या नावाने एक विशेष योजना जाहीर केली होती। या योजनेद्वारे राज्यातील लाखो कुटुंबांना गणेश उत्सवासाठी आवश्यक वस्तू मोफत मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काय आहे सविस्तर माहिती। चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नेहमीच आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या आहेत। आनंदाचा शिधा ही त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। गणेश उत्सवाच्या काळात लोकांना आर्थिक मदत व्हावी आणि सणाचा आनंद सर्वांना घेता यावा या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिक धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आनंदाचा शिधा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या शिधापत्रिक धारकांमध्ये हे गट समाविष्ट आहेत, ज्यामध्ये पहिल्या नंबरवर अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, दुसऱ्या नंबरवर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिक धारक, तिसऱ्या नंबरवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, चौथ्या नंबरवर नागपूर विभागातील वर्धा जिल्हा। मित्रांनो, या योजनेमुळे एकूण 1,70,82,086 शिधापत्रिक धारकांना लाभ मिळणार आहे। ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा लक्षणीय भागाचे प्रतिनिधित्व करते, जे या योजनेचे व्यापक स्वरूप दर्शवते। मित्रांनो, आनंदाच्या शिधा योजनेचे वितरण 15 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे आणि 15 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार आहे। हा कालावधी गणेश उत्सवाच्या काळाशी जुळतो, ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील। 1 महिन्यात हा कालावधी सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरेसा वेळ देईल। मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिक धारकांना या 4 वस्तू मोफत मिळणार आहे। सर्वप्रथम म्हणजे 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे। मित्रांनो, या वस्तूची निवड विशेष महत्त्वाची आहे। चना डाळ, रवा आणि साखर हे गणेश उत्सवादरम्यान तयार केल्या जाणाऱ्या अनेक पारंपरिक पदार्थाचे महत्त्वाचे घटक आहेत। उदाहरणार्थ, मोदक बनवण्यासाठी रवा आणि साखर वापरली जाते, तर चना डाळीचे लाडू हे देखील लोकप्रिय नैवेद्य आहे। सोयाबीन तेल हे दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असते आणि विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।